नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या आयडियल पर्सनॅलिटी या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेरणा जडणघडणीचे हे ब्रीद घेऊन हा कार्यक्रम आपण सुरू केलोय, ज्यामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत की ज्यांनी काहीतरी आपल्या या सोलापूरसाठी असेल, आपल्या या शहरासाठी अथवा राज्यासाठी किंवा देशासाठी काहीतरी आपलं महत्त्वाचं योगदान दिलं असेल आणि त्यातून त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवतानाच त्या व्यक्तिमत्वातून इतरांना प्रेरणा देण्याचं देखील काम केलंय. अशा व्यक्तिमत्वांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटतोय. तर या कार्यक्रमात आज आपणासमवेत आहेत सोलापूरचे सुपुत्र संकेत जेसुदास. खरं तर संकेत जेसुदास हे नाव घेताच तमाम सोलापूर शहर असेल, जिल्ह्यातील व्यक्तिमत्व असतील, जिल्ह्यातली जी आपली जनता असेल किंवा सोलापुरातील जे व्यक्ती जे सोलापुरात होते किंवा आता जे बाहेर आहेत, त्यांच्यासमोर एकच नाव येतं. ते सर्वप्रथम म्हणजे किंगफिशर एअरलाइन्स. म्हणजे संकेत जेसुदास आणि किंगफिशर एअरलाइन्स असं एक जवळचं समीकरण तमाम सोलापूर शहर जिल्ह्याने बघितलं. सोलापूर मुंबई ही जी नियमित विमान सेवा सुरू झाली किंगफिशर एअरलाइन्सच्या माध्यमातून, त्याचे सर्वात कमी वयाचे व्यवस्थापक म्हणून संकेत जेसुदास यांनी एक वेगळा विक्रम केला आणि सोलापुरात ही किंगफिशर एअरलाइन्सची सेवा प्रसिद्ध करण्यात अथवा ही सेवा नियमित चालू होण्यात त्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे, खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सोलापूरचे सुपुत्र जेव्हा सोलापुरात या ठिकाणी किंगफिशर एअरलाइन्सचे व्यवस्थापक म्हणून आले आणि त्यांनी जे काम 1 ते 1.5 वर्षात करून दाखवलं ते आजही सोलापूरकरांना लक्षात आहे. आणि केवळ किंगफिशरच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना आज सोलापूरचा नावलौकिक केलेला आहे. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवताना त्यांनी सोलापूरकरांसह देशातील जनतेसमोर एक वेगळा असा आदर्श ठेवलेला आहे. आज केवळ राज्यात नाही, देशात नाही तर देशाबाहेर काही त्यांचे जे काही मित्रवर्ग आहेत किंवा सोलापूरकर आहेत त्यांच्यासमोर संकेत जेसुदास यांचे एक उत्तम उदाहरण आहे. तर आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांचा एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला. खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. धन्यवाद सर. आपण सोलापूरचे सुपुत्र आहात आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे खरं तर आपली ओळख करून देण्याची गरज नाही, तरी सुद्धा म्हणजे आपण आपल्या कार्यातूनच आपली ओळख निर्माण केलेली आहे. आज केवळ सोलापुरातच नाही तर देशभरात देखील आपलं कार्य आणि देशाबाहेर देखील आपलं कार्य आपल्या मित्रपरिवारात आणि सोलापूरच्या तमाम जनतेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओळखलं जाते. आपण आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण केली. तर साधारण हा प्रवास आपला कसा राहिला आणि या प्रवासातून आपण नेमकं काय काय चॅलेंजेस फेस केलात किंवा कोणकोणती आव्हानं आपल्यासमोर राहिली? आपल्या व्यक्तिमत्वातनं इतरांनाही प्रेरणा मिळावी असं साधारण आपला याचा एक उद्देश आहे. तर सर्वप्रथम मी परत एकदा आपलं स्वागत करतो. सर, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपला प्रवास एक अत्यंत आव्हानात्मक असा राहिला आहे आणि खूप मोठं यश देखील आपण या सर्व प्रवासात मिळवलेलं आहे. हे यश सहजासहजी तर मिळालेलंच नाही, यासाठी आपण संघर्ष देखील केलाय आणि बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी ज्या केल्यात की ज्यातून तुम्हाला हे यश देखील प्राप्त झाले आणि ते आज सर्वांसाठी प्रेरणादायी असं ठरतंय. तर सुरुवातच आपण करूया की आपण सोलापूरचे सुपुत्र आहात, तर साधारण आपलं सोलापुरातलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि त्यावेळी घरची परिस्थिती कशी होती? खास करून सांगायचं झालं तर खूप प्रसिद्ध असा सरस्वती चौक म्हणून आहे. त्या सरस्वती चौकामध्ये एक वाडा होता, कलवार बिल्डिंग म्हणून. त्या वाड्यात माझा जन्म झाला आणि खूप आठवणी आहेत त्या वाड्याच्या. आणि पावशे क्लासेस म्हणून खूप फेमस सोलापुरातले एक क्लासेस चालायचे आणि त्या पावशे क्लासेसच्या बरोबर खाली म्हणून आम्ही असायचो. आणि विनोदाची गोष्ट असेल पण पावशे क्लासेस बंद झाले. पावशे क्लासेसमध्ये बरीचशी आपली मोठी मोठी व्यक्तिमत्व शिकून गेलेली आहेत, पण पावशे क्लासेसचा जो पेपर आहे त्यांच्या नावाने तो पेपर संचार आमच्या घरात पडायचा. तो आम्ही ते घर सोडूच तर पावशे क्लासेसच्या नावावरतीच होता. तर तिथं माझा जन्म झाला आणि त्याच्यानंतर मग माझं शालेय शिक्षण हे नूतन मराठी विद्यालय नुमवी 1ली ते 4थी आणि त्याच्यानंतर हरिबाई प्रशालेमध्ये माझं 5वी ते 10वीचं माझं उर्वरित शिक्षण झालं. 10वी पूर्ण करत असतानाच माझं NCC मध्ये आर्मीमध्ये जायचं वेळ असल्या कारणानं
NCC मध्ये मी तिकडे बेस्ट कॅडेटचा अवॉर्ड सुद्धा मला मिळाला आणि त्याच्यानंतर त्याच अनुषंगाने त्याच बटालियनमध्येच करायचं म्हणून संगमेश्वर कॉलेज निवडण्यात आलं आणि 11वी पासून ते माझं ग्रॅज्युएशन मी संगमेश्वर कॉलेजमध्ये केलं. खऱ्या अर्थाने कॉलेज आणि शाळा यापेक्षा पण महत्त्वाचं होतं की इंडियन आर्मी, आणि ते ध्येय लहानपणापासून होतं. त्यासाठी लहानपणापासून खूप तयारी केली होती. त्यात बऱ्यापैकी सक्सेस मिळत होता. NCC मध्ये त्याचे रिझल्ट येत होते. खूप चांगले चांगले कॅम्प जे फार कमी लोकांना भेटतात भारतामध्ये, त्या कॅम्पला जायची संधी मला त्या उत्सुकतेमुळं किंवा त्या इच्छेमुळं झाली. आणि शालेय शिक्षण करत असताना किंवा त्या कॉलेज महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा NCC मधनं मला बरंच काही शिकायला मिळालं, डिसिप्लिन शिकायला मिळालं. सोलापूरचं नाव आम्हाला गाजवता आलं. मी परत कॉलेजमध्ये बेस्ट कॅडेट म्हणून तिथं आलो. शाळेत बेस्ट कॅडेट तर मिळालंच, पण कॉलेजमध्ये मी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून होतो आणि एक असा एकमेव क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होतो की पॉलिटिकल सायन्स हा आमचा सब्जेक्ट होता 3rd इयरला. मी पॉलिटिकल सायन्स आणि NCC असा दोघांतर्फे एकच क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होतो. ही सुद्धा एक युनिक गोष्ट तिथं होती. तर सरस्वती चौक जो माझा लहानपणीचा पूर्ण तिथं काळ गेला आणि शाळा आणि महाविद्यालय हे असं माझं तिथपर्यंत म्हणजे थोडक्यात माझा तिकडचा तो प्रवास शालेय आणि महाविद्यालय. साधारण लहानपणाची तुमची घरची परिस्थिती कशी होती? म्हणजे पप्पा म्हणजे वडील जे होते माझे ते म्हणजे आई तर आई हाऊसवाईफच होती आणि वडील माझे क्लार्क होते एका शाळेमध्ये. बागेवाडीकर दवाखान्याचे तिथे एक लोणी मराठी विद्यालय अजूनही शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये माझे पप्पा क्लार्क म्हणून काम करायचे. नॉर्मल शिक्षकांसारखंच त्यांचं आयुष्य होतं. शिक्षक काय असतात आणि शिक्षकांचे प्रॉब्लेम्स काय असतात हे लहानपणापासून आम्ही बघितलेले आहेत. पगार वेळेवर नसणं किंवा थोडाफार उशीर होणं किंवा त्या गोंधळात बऱ्याच अडचणी आल्या. आर्थिक हालाकीची परिस्थिती अशी म्हणता येणार नाही, पण हो अडचणी होत्या. घराची परिस्थिती पण एवढी व्यवस्थित नसायची. पावसाळा हा माझा सगळ्यांचा आवडता असं हे आहे, मोसम आहे, पण माझा अजून पण तो आवडता आहे. कारण की लहानपणी आम्ही त्या कौलारातनं टपटप पडणारं पाणी रात्रभर भांड्यात जमा करत बसायचो. तर असं हे लहानपण आमचं गेलं, पण मजा आली. म्हणजे शेजार खूप चांगला भेटला, अनुभव खूप शिकायला भेटले आणि शाळा कॉलेजमधले मित्रमैत्रिणी आणि आपला अर्थातच सोलापूर असं कुठं नाही. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की ही सगळी परिस्थिती जरी आली तरी माझं लहानपण आनंदाचंच गेलं. आर्मीचं एक आपलं ध्येय होतं, तर त्या दृष्टीने आपण मग काय वाटचाल केली साधारणपणे? नियम असा होता, आताचा नियम काय माहित नाही मला, C सर्टिफिकेट कॉलेजमध्ये तुमचं कम्प्लीट झालं की CDSची एक्झाम जी असते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस ज्या असतात त्याच्या एक्झाम्स तुम्हाला द्यायची गरज नसते. तुम्ही डायरेक्टली SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या इंटरव्ह्यूला जाऊ शकता. SSB सेंटर अलाहाबादमध्ये होतं. माझं सिलेक्शन तिकडे झालं आणि 3 वेळा माझ्या आयुष्यात मी आर्मीला ट्राय केलं. जसं की तुम्हाला सांगितलं माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. पुण्यामध्ये जाऊन त्याचं स्पेशल ट्रेनिंग घ्यायची आणि तिथं जाऊन वेगळा जो अभ्यास, जशी MPSCची तयारी असती, UPSCची तयारी असती, तसा आर्मीची तयारी करावी लागते. तर ह्या आर्मीच्या तयारीसाठी तसा मला वेळ देता आला नाही, कारण की तेवढी पैशाची अरेंजमेंट नव्हती, पुण्यात जाऊन राहायची तेवढी कुवत नव्हती. पण तरीही मी तो प्रयत्न केला, पण मी सक्सेसफुल होऊ शकलो नाही. फार थोडक्या मार्कांसाठी मला चान्स गेला तो आणि 3 वेळा मी ट्राय केलं तिथं आर्मीसाठी. पण आयुष्यात तेच ठरलं होतं की म्हणजे माझ्या आयुष्यातलं म्हणजे त्यावेळेस कॉलेजमध्ये असताना मी सांगायचो की मला आर्मीतच पूर्ण लाईफ घालवायचं आहे आणि तो एक वेळ होता आर्मीचा आणि अजूनही आहेच. पण ते काही शक्य झालं नाही. खूप डिप्रेस झालो होतो. आयुष्यात मी दुसरा विचार कधी काही केलाच नव्हता आणि अशा डिप्रेशनमध्ये मी सोलापुरात आलो आणि पूर्ण ब्लँक होतो. त्या काळात कसं करायचं, काय करायचं या सगळ्या गोष्टींची फारच गोंधळ उडालेला होता. पण मग परत विचार केला की चला थोडीशी म्हणजे निराशाजनक स्थिती, थोडीशी खूप निराशाजनक स्थिती होती. पण असं होतं की माझ्या लाईफमध्ये मला घरच्यांनी एक सांगितलं होतं की बाबा तू काहीतरी काम करत राहा. अशा कारणामुळे 10वी झाल्यानंतर 10वीच्या सुट्ट्या लागल्या आणि तेव्हापासून मी नेट कॅफेमध्ये ॲज अ कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामाला लागलो. 10वी नंतरच चालू जॉबला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. येस. की एक ओळख, माणसं कशी असतात, पैशाचा व्यवहार कसा असतो, नोकरी म्हणजे नेमकं करायचं काय असतं,
तुला पैसे कमवायची गरज नाही पण काय करायचं, या अनुषंगाने आम्ही ते काम करायचो. हिराचंद नेमचंद वाचनालयाची नुकतीच नवीन बिल्डिंग झाली होती आणि सगळी खाली ती जुनी दुकानच होती जी पहिल्यापासून होती. वरच्या बाजूला पोरे ब्रदर्स एका कोपऱ्याला होते आणि आम्ही एका कोपऱ्याला होतो. तर तिकडे गोपाल लड्डा म्हणून आमचे ओनर होते, सद्गुरू नेट कॅफे. तर तिथं माझी ती करिअरची सुरुवात झाली. आणि हे सगळं करत असतानाच त्यामुळे थोडासा धीर होता की चला काहीतरी सुरू आहे बाजूला, बघूया. पण आर्मी नाहीये, त्यामुळे खसल्यासारखं वाटायचं. पण मग तिकडे थोडासा धीर आला आणि काम आपण चालू केलं, सुरुवात केली. म्हणजे साधारण 10वी झाल्या तुम्ही जॉब सुरू केला, माणसं ओळखायला सुरुवात केली. आणि कुठेतरी थोडीशी निराशा होती, ते झटकन एका नव्या पद्धतीनं नव्या आशेनं तुम्ही परत एकदा आर्मीचं जे तुमचं स्वप्न भंगलं होतं ते थोडीशी निराशा बाजूला ठेवून आपण परत एका नव्या आशेने पुढे सरकलात. मग नेमकं पुढे ठरवलं काय आपण, म्हणजे मग काय करायचं त्यावेळी ठरवलं तुम्ही? आर्मीशिवाय दुसरं काय माहीतच नव्हतं. म्हणजे घरच्यांना सुद्धा म्हणायचो की मला एंड जो माझा होईल, म्हणजे शेवट जो माझा होईल, मृत्यू जो होईल, तो सुद्धा तिरंग्यातच झाला पाहिजे. म्हणजे हा उद्देश माझा आयुष्यात आहे, आजही आहे, आजही तीच इच्छा आहे की आज देशासाठी काहीतरी करून मरणं. म्हणजे थोडक्यात ते तिरंग्यात तुम्हाला तो मान मिळतो, त्या तिरंग्यात जायचा. आजही ती अपेक्षा आहे आणि तेच तेवढंच डोक्यात होतं. म्हणजे आयुष्यात मला जेव्हा प्रश्न विचारला आर्मीच्या लोकांनी, आपको आर्मी क्यों जॉईन करनी है, ऍक्च्युली तो त्यांच्यासाठी निगेटिव्ह झाला. पण माझा तो फार उत्साहवर्धक आहे की सर अगर जिंदगी में मौत आएगी तो तिरंगे में लपेट के आनी चाहिए, इतना काम करना है मुझे, असं मी त्यांना उत्तर दिलं. ते म्हटलं हे फक्त हिरोएटिक उत्तर आहे, पण ते ठीक आहे म्हटलं, हरकत नाही, माझं जे आहे ते आहे. पण आता विषय याच झाला की मग आयुष्य पुढं जायचंय, पुढं जाणं गरजेचं आहे, पुढं जाणं. आता ठीक आहे, लकीली नाही आहे तो पॉसिबिलिटी. मग तिथं आर्मीमध्ये सांगितलं जातं, शाहरुख खान इथे येऊन गेले होते, ते रिजेक्ट झाले, बघा ते त्यांच्या करिअरमध्ये. APJ अब्दुल कलाम आले होते, ते रिजेक्ट झाले होते. मग बरेच असे बुस्टिंग प्रकार तिकडे झाले आणि बऱ्याच गोष्टी कळल्या. मग ठीक आहे, कळलं आपल्याला की नाही बाबा, नाही आपलं होऊ शकत नाही. मग आपण काहीतरी जीवनाला वेगळं वळण देणं गरजेचं आहे. काही चुकीचे निर्णय घेणं आपल्याला जमणार नाही आणि ते मूर्खपणाचे ठरतील. काही लोक आत्महत्या करतात, काही डिप्रेस होतात. आपण तसं न करता आपल्याकडे एक वे आहे, आपण ऑलरेडी जॉब करतोय, आपलं करिअर सेट करायला चाललोय, होईल काही ना काहीतरी, आपण करूयात. त्याच वेळेस टेरिटेरियल आर्मी म्हणून 40 वर्षापर्यंत गोष्ट होती, ती सुद्धा ऑप्शनल होती, ती पण साईड बाय साईड करता येईल हा विचार केला आणि पुढे झालो. लकीली एअरटेल 2002ला सुरू होत होतं. बरोबर. आयडियाची सुरुवात होती त्याच काळात, म्हणजे आयडिया खूप जोमात चालू होतं. एअरटेलने एंट्री केली आणि नेमकी ती लोक आमच्या समोर नेट कॅफेला यायची. दिलखुलास स्वभाव, मन मोकळं बोलणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना माझी बोलणी गोष्टी सगळ्या आवडल्या. आणि साधारणतः 2002 साली मी एअरटेल जॉईन केलं. एअरटेल जॉईन केल्यानंतर ना एअरटेलमध्ये काम करत असतानाच मला NCC मधून ऑफिसमधून फोन आला की आता म्हटलं चला ठीक आहे, एक मोठी कंपनी आपल्याला मिळालेली, आपण कंपनीला झालं, छान ट्रेनिंग बिनिंग झाली पुण्याला. मला वाटलं की आता हे टेलिकॉम इंडस्ट्री माझं लाईफ होईल, कदाचित करिअर होईल असं मला वाटलं. आणि सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी असे 4 जिल्हे माझ्याकडे होते. त्या कलेक्शन्स मोठा एरिया होता. पूर्ण कलेक्शन्स करायचे होते, कलेक्शन्सचं पूर्ण काम माझ्याकडे होतं. तर हे सगळं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. थोडा विसरही पडला होता. तेवढ्यात मला आपल्या संगमेश्वर कॉलेजमधले आमचे AN होते, त्यांचा फोन आला मग्गी सरांचा की अरे संकेत म्हटले की NCC स्पेशल मुलांसाठी एअरपोर्टला जागा निघाली आणि पुणे एअरपोर्टला तर तू भेट. आणि लकीली मी ट्रेनिंगच्या कामामुळे पुण्यातच होतो. म्हणजे म्हणतात ना योग जुळतात, तर ते योग जुळले. आणि योग जुळल्यामुळं मी लगेचच दुसऱ्या दिवशी वेळ न दवडता, माझ्याकडे कायम रिझ्यूमची एक कॉपी तयार असायची, रिझ्यूम घेऊन गेलो. आणि नशीब कसं साथ देतात, सोलापूर का महत्वाचं यासाठी पण खूप छान स्टोरी आहे त्याच्यामध्ये. मी तिकडे गेलो, सगळं नवीन. आपण आषाढी एकादशीला वारेलाच ते काही विमान वरनं बघितलेलं. आणि NCCच्या नशिबाने एकदा सोलापूर एअरपोर्टवरती आम्हाला काम करण्याचा संधी मिळाली होती, जेव्हा काही विमानांची शर्यत लागली होती. त्या रेसमध्ये त्या लोकांनी आम्हाला उभा केलं होतं. तेवढीच काही ती विमानं जवळनं बघितलेली, एवढाच काय तो आपला अनुभव विमानाचा. आता त्याच्यानंतर असं झालं त्या गोष्टीनंतर की आम्ही तिकडे गेलो आणि ते सगळं बघून असं काहीतरी म्हणजे स्वप्न बघतोय का किंवा काहीतरी समथिंग लाईफ असं असल्यासारखं होतं. लकीली तिथे एक मॅडम मला भेटल्या आणि मॅडमनी रिझ्यूमवरती बघितलं सोलापूर. मी म्हटलं हो मॅडम, मी सोलापूरचं आहे. म्हटलं या. त्यांचं लग्न सोलापूरच्या मुलाशी होणार होतं आणि तो एक जिव्हाळा नंतर झाला, खूप जवळचा झाला. आणि आमच्या कांचन मॅडम होत्या त्या, आणि प्रशांत भरले म्हणून आहे तिथं सोलापूरला अजूनही राहतात ते, प्रशांत भरले सर. तर त्यांच्याशी त्यांचं लग्न होणार होतं आणि त्या अनुषंगाने मग तो जिव्हाळा निर्माण झाला. आणि मग त्यांनी मला आत बसवलं. काही माहित नव्हतं, ब्लँक होतो आपण.
खूप गायडन्स दिला, काय बोलायचंय काय नाही करायचंय काय नाही, तुम्ही काही गरज नाहीये, तू फ्रेश आहेस, सगळं व्यवस्थित, असं बोल तसं बोल, असा फोटो काढ, या सगळ्या गायडन्स देवाच्या कृपेने म्हणजे सोलापूरमुळेच ते मिळालं. फक्त ते सोलापूर नाव होतं, 5-6 लोक माझ्या मागं होती, माहित नाही त्यांना कसं ट्रीट केलं, पण मला तसं ट्रीट केलं, चांगली वागणूक मिळाली, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला सोलापूरचा असल्या कारणानं. आणि 19 मे 2005 साली मी सहारा एअरलाइन्समध्ये जॉईन झालो ॲज अ सिक्युरिटी ऑफिसर. सहारा एअरलाइन्स, सुब्रत राय सहारांची ती एअरलाईन, मोठी एअरलाईन, खूप मोठी एअरलाईन. मग तिथून माझं ते सगळं बेसिक ट्रेनिंग सुरू झालं. मॅडम असल्या कारणानं कुठली भीती वाटली नाही. मित्र सुद्धा पुण्याची खूप चांगली भेटली, NCC मधलीच होती सगळी, त्यामुळे त्यांनी सुद्धा चांगला गायडन्स दिला. आमच्या टीममध्ये आम्ही बऱ्यापैकी इंग्लिश बोलायचो, पण एवढी फ्लुएंट नव्हती की ती पुणे एअरपोर्टवर बोलावी, आणि तो थरकाप उडायचा. पण त्यात त्यांनी म्हणजे खूप मजा आली. आणि लकीली 100 पैकी 80 मार्क असलेला पेपर, तुम्हाला 100 पैकी 35 मार्क पासिंगचे पेपर आपण बघितले, पण एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये 100 पैकी 80 मार्कला पासिंग आहे. अशा मार्किंगमध्ये दिल्लीला जेव्हा माझं ट्रेनिंग झालं तेव्हा मी खूप घाबरलो होतो, आणि मला कसं होईल हे, आणि पॉसिबल आहे, ताण आला होता. कारण की मराठी माध्यम आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये तो फ्लुएन्सी नाहीये, कळत नाहीये. तर ते ट्रेनिंगमध्ये इंग्लिश अर्ध कळत नव्हतं, अर्ध हिंदीमध्ये पण आपला गोंधळ थोडाफार व्हायचाच त्या काळात. आणि मग त्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये नेमकं ह्यांना विचारू कसं, की नेमका हिंदीचाही अर्थ मला कळेना, कारण की मी मराठी आहे. मग शेजारी कोणी मराठी बसलेलं असेल की त्याला विचारणं, असं तसं करून थोडंफार आपण केली प्रॅक्टिस, आणि त्या अनुषंगाने मग ते करिअर सुरू झालं. त्या परीक्षेत मला 93 मार्क पडले, आणि मी सेकंड हायएस्ट होतो, 95 मार्क दुसऱ्याला पडले. तर अशा पद्धतीने ते थोडा कॉन्फिडन्स वाढत गेला, आणि मग जो वाढला तो तुम्ही 2009 साली बघितलाच. खरंच म्हणजे आता तुमच्या बोलण्यातनं जे ऐकलं, म्हणजे एकीकडे थोडंसं इंग्लिशची कमतरता होतीच, हिंदी देखील थोडंसं अवघड होतं, मूळची आपली मराठी भाषा, पण एक काहीतरी करण्याची तुमची जिद्द होती. ती जिद्द म्हणा किंवा एक चिकाटी होती, आणि त्या जिद्दीच्या चिकाटीच्या बळावर आपण अगदी म्हणजे सेकंड हायएस्टला तब्बल 93 मार्क आपण घेतलं, आणि एक चांगली सुरुवात एअरलाइन्समध्ये झाली. आणि मग तिथून तुम्ही नेमकं किंगफिशरकडे कसं वळालं, म्हणजे तो काय कसा, म्हणजे ती घटना कशी होती किंवा तो प्रवास कसा होता? किंगफिशर म्हणजे आमच्यासाठी म्हणतात ना, स्वप्नातलं स्वप्न, स्वर्गातला स्वर्ग, किंगफिशर. हा, कारण की सहारा एअरलाइन्समध्ये आम्ही होतो. किंगफिशर 2005लाच लॉन्च झाली, आणि साधारणतः मला वाटतं की 2005च्या मध्यापर्यंत ती म्हणजे ऑगस्ट नोव्हेंबरच्या दरम्यान पुण्यामध्ये त्याचं ऑपरेशन सुरू झालं. किंगफिशरचं एकही व्यक्ती प्युअर महाराष्ट्रीयन नव्हती. NRI होता, कोणी कॅनडा NRI, कोणी शिकागो NRI, म्हणजे असले ह्यूज स्टाफ होते त्यांच्याकडे. म्हणजे एकाच्याही तोंडातनं मराठी सोडा हिंदीचा ब्र निघायचा, आणि ते एवढे हेवी म्हणजे लाईक इंग्लिश बोलायचे की काय, म्हणजे तो तुफान एकदम वेगळाच होता, जगच वेगळं होतं त्यांचं. त्यात मध्ये विजय माल्या, आणि मग ती सगळी फॅसिनेशन आणि हे ते सगळं, आणि मग ते आम्ही काहीतरी करायला लागलो की बघा किंगफिशरकडे आम्हाला सांगायचे, बघा काय करायला लागले, तसं तसं आम्हाला लय कौतुक वाटायचं की बाबा किती छान आणि किती सगळं. आणि मग बट ऑब्वियस कॉम्पिटिशन असती. जेव्हा सहारा होती, जेट एअरवेज होती, मला वाटतं स्पाइस जेट, या 3 एअरलाईन होत्या, आणि चौथी आली. आता ही चौथी आल्यानंतर पटापटा सगळी लोक डायव्हर्ट व्हायला लागली, पगार चांगला मिळू लागला. कारण विजय माल्या खूप मोठं नाव होतं, आणि त्यांनी एम्प्लॉईजला खूप मोठं केलं. म्हणजे तुम्हाला जर समजा 10,000 सॅलरी भेटत असेल तर तुम्हाला डायरेक्ट 20,000 सॅलरीवर आणून ठेवलं. हाय क्लास स्टँडर्ड सगळं, कपडे शर्ट, म्हणजे आमची नेम प्लेट जी आहे ती सुद्धा भारतात बनत नव्हती, ती US वरनं बनवून यायची. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीची, म्हणजे जो एम्प्लॉय काम करायचा त्याच्या नेम बॅच सुद्धा फॉरेन कंट्रीमधनं बनवून यायचे, इथं बनायचे नाही. असं काहीतरी तो विषय होता. विजिटिंग कार्ड, झोडियाकच्या खालचा युनिफॉर्म नसायचा. जास्त वेळ लागला नाही. 2005ला मी जॉईन झालो, 2006ला सहारा एव्हिएशननी 12 वर्ष पूर्ण केली होती, आणि ती पहिलं वर्ष होतं त्यांचं की ते प्रॉफिटमध्ये होतं. 11 वर्ष ते नॉन प्रॉफिटमध्ये होतं. पण फॅमिली आणि खूप मोठं नाव सुब्रत रायांचं, आणि त्यांनी वेळीच डिसिजन घेतला की एव्हिएशन इंडस्ट्री ही सोडली पाहिजे, आणि त्यांनी जेट एअरवेजमध्ये मर्ज व्हायचं ठरवलं. आणि तो फार मोठा गोंधळ होता माझ्यासाठी की आत्ताच जस्ट आपण एअरपोर्टवरती लागलो, एवढं मोठं दुनिया बघतोय आणि असं काहीतरी गोंधळ होतोय. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. पण लकीली ते लायसन्सेस आमच्याकडे होते, जे परीक्षा तुम्हाला म्हटलं त्याला लायसन्स म्हणतात.
स्क्रीनरचं लायसन्स होतं, एक्सरेचं चेक करायचं होते, त्यामुळे आमची व्हॅल्यू फार होती. आजही त्या व्यक्तीला व्हॅल्यू फार आहे ज्याचा ॲक्टिव्ह लायसन्स आहे. तर जेट एअरवेजने आमचं सिलेक्शन केलं की आत घ्यायचं म्हणून, 100% तुम्हाला घ्या. त्याच समयी मला किंगफिशरमधनं कॉल आला, कारण की त्यांच्याकडे ही लायसन्स असलेली व्यक्ती कमी पडत होती. आम्ही पटकन मुंबईला गेलो आणि त्यांनी इमिजिएटली मग आम्हाला सांगितलं की तुम्ही जॉईन करा. आणि विशेष म्हणजे सॅलरी पॅकेज डबल होतं. बरं. फक्त त्यांचं काय होतं की ऍक्टिव्ह तुम्ही लायसन्समध्ये असायला पाहिजे. आणि माझं दुसरं लायसन्स ऍक्टिव्ह झालं होतं, म्हणजे 2 वर्षाचं असतं ना. 2 वर्ष. तर मग ते दुसरं लायसन्स जे असतं, म्हणजे एक्सरेचं लायसन्स जे असतं ते माझं ऍक्टिव्ह झालं होतं. एक्सरेचं लायसन्स ऍक्टिव्ह होणं म्हणजे ती एक्सरे मशीन आपण तुम्ही सोलापूर एअरपोर्टला बघितली, ते लायसन्स ऍक्टिव्ह असणं म्हणजे खूप मोठी व्यक्ती. म्हणजे त्याचं लायसन्स फार महत्वाचं. मग लोड अँड ड्रिमचं असे वेगवेगळे प्रकार आहेत. मग स्क्रीनर्स आहे हा, आणि त्याचं लायसन्स आता जवळजवळ वर्षभर आहे आपल्याकडे. एवढा वर्ष त्याला वापरता येतं. आणि तो काही नियम नसतो की तुम्ही या कंपनीतनं तुम्ही कुठल्याही कंपनीत जावं, ते व्हॅलिड तेवढ्या वेळेतच राहतं. असं काही नाही की त्या कंपनीत परत नवीन. बरोबर. मग तो व्हॅल्यू असल्या कारणाने त्यांनी माझी सॅलरी डबल केली आणि मला इमिजिएटली जॉईन करायला लावलं. आणि 19 जून 2006 म्हणजे एका वर्षातच मी किंगफिशरला जॉईन झालो. साधारण सोलापूरला त्याच वेळी इकडे चर्चा सुरू झाली होती की मुंबई सोलापूर ही नियमित विमानसेवा सुरू व्हावी अशी एक मोठी मागणी होती, आणि त्या मागणीचा जोर देखील वाढत होता. आणि त्याच वेळी सोलापुरात किंगफिशर एअरलाईन्सची सेवा सुरू होण्याचं ठरलं आणि आपण आलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कमी वयातले किंगफिशर एअरलाइन्सच्या कमी वयातले एक व्यवस्थापक मॅनेजर म्हणून तुम्ही सोलापूरला रुजू झाला. सोलापूरला काम करण्याची मिळालेली संधी आणि कमी वयात इतकी मोठी पडलेली जबाबदारी, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? काय झालं की किंगफिशरनी खूप फास्ट रित्या असे एअरपोर्ट चालू केले की ज्या एअरपोर्टवरती कोणी ढुंकून बघणार सुद्धा. जेवढे मिनिस्टर्स होते ज्यांची आता रिक्वायरमेंट आहे की बाबा हे एअरपोर्ट सुरू झालं पाहिजे, त्या एअरपोर्टवर किंगफिशरनी कुठलाही इकडचा तिकडचा विचार न करता की प्रॉफिट होईल का लॉस होईल, धनाधन त्यांनी चालू केलं. कारण की त्यांनी फ्युचर बघितलं त्याच्यामध्ये. कांडला एअरपोर्ट म्हणून चालू झालं सुरुवातीला, आणि मी त्या कांडला एअरपोर्टवरती काही दिवसांसाठी डेप्युटेशनवरती गेलो होतो. त्यानंतर सुरत एअरपोर्ट सुरू झालं, आणि मग मनात कल्पना आली की एवढे एअरपोर्ट सुरू होतात, मग सोलापूर पण सुरू होणं गरजेचं आहे. आणि पहिल्यापासून एअरपोर्टला लागल्यामुळं आणि एअरपोर्टला इथं एकदा मी ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केलेलं काम एक दिवसाचं की बाबा विमानं यायची आणि विमानं जायची. मग तो उत्साह लागला होता की नाही का, शिंदेसाहेब कंटिन्यू यायचे जायचे. शिंदेसाहेब पर्सनली ओळखू लागले होते. शिंदेसाहेबांना मी प्रत्येक वेळेस म्हणायचो, सर सोलापूरचं विमानसेवा सुरू झाली पाहिजे, आपल्याकडं एअरलाईन्स आहेत आणि आपण करू शकतो. सर पण म्हटले सगळे प्रयत्नशील आहेत, बघूयात काय होतं. त्या काळात छोट्या विमानांची संख्या फार कमी होती. आणि किंगफिशरनी इंट्रोड्यूस केली छोटी विमानं रिजनल फ्लाईटसाठी. ह्याला रिजनल शेड्युलिंग म्हणतो आपण. ह्या ज्या छोट्या छोट्या सिटीज आहेत ना, कनेक्ट करायचं काम किंगफिशरनी भारतात सगळ्यात पहिल्यांदा केलं. तर ह्याच्यामध्ये काय काय झालं, राजमुंद्री, कधी ना ऐकलेले आगत्ती, बेळगाव, कोल्हापूर, म्हटलं कांडला एअरपोर्ट म्हणजे सगळं मिठाचा समुद्र आहे आणि मध्ये एक छोटंसं एअरपोर्ट आहे, आपल्यापेक्षाही खूप कमी आहे. आणि कांडला एअरपोर्ट फक्त तेवढी बिल्डिंग, त्याच्यानंतर सगळं जंगल आहे, मग डायरेक्ट पोर्टच आहे. म्हणजे असे सुद्धा एअरपोर्ट किंगफिशरनी सुरू केले. मला वाटतं कोल्हापूर आणि सोलापूर या 3 गोष्टींचं इन्स्पेक्शन 2008च्या डिसेंबर महिन्यात काहीतरी यांनी करायचं ठरवलं. आणि माझ्याच पुण्यातले काही डेलिगेशनमध्ये काही लोकांचं सिलेक्शन झालं की या इन्स्पेक्शनसाठी तुम्हाला जायचं. आणि ते सांगून गेले की संकेत सोलापूरला चाललोय. कारण की त्यावेळेपासून सोलापूरचा झेंडा आपला खूप जोरात मी गाजवायचो. शेंगा चटणी असू दे, चादर असू दे, आपलं कौतुक आपणच सांगणार, दुसऱ्या कोण सांगणार. त्यामुळे ते बऱ्याचपैकी तो झेंडा रोवलेला असायचा. तर त्यांनी फोन करून मला सांगितलं की अबे सोलापूरला चाललो, असं म्हटलं, 1 नंबर, खूप छान. आणि सर लकीली माझा अनुभव किंगफिशरमध्ये असा घडला की 2006 साली ते झालं. ऑपरेटर असल्या कारणानं IT इन्फ्रास्ट्रक्चर एवढं एअरपोर्टवरती त्या काळात फास्ट नफ नव्हतं जे आत्ता झालेलं. आत्ता आहे, बरोबर आहे. कॉम्प्युटर चालू झाले होते वापरायला, पण बंद झाल्यावर काय, संध्याकाळी IT स्टाफच यायचा लोगाव्याला एअरपोर्टला. माझा कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून असलेला जो अनुभव होता, तिथं आम्ही टायपिंग करायचो, बऱ्याच ॲडिशनल मल्टीटास्किंग करायचो. आम्ही रिफिलिंग सुद्धा केलेली आहे. म्हणजे रिफिलिंग हा जो प्रकार आहे, कार्ट्रिज रिफिलिंग, तो सुद्धा मला म्हणजे आजही प्रयत्न केला तर मी करू शकतो. कॉम्प्युटर पूर्णपणे जुना कॉम्प्युटर आम्ही असेंबल करू शकतो, डिसेंबल करू शकतो. मग त्याचा फायदा मला तिथे झाला. ही जी भीती होती इंग्लिशची किंवा हे होती, त्याचा कॉन्फिडन्स कसा गेन झाला, हे सगळे आपदायचे की बाबा आम्हाला कॉम्प्युटर नीट होईना, आता मॅन्युअली जावं लागेल, कारण की ऑटोमॅटिक करताच येणार नाही, कॉम्प्युटर बंद आहे. मग मी रिक्वेस्ट करायचो त्यांना, सर मी काही करू का.
आणि आपल्याला बेसिक माहीत असल्या कारणानं बेसिक गोष्टींमध्ये ते सॉल्व्ह व्हायचं. नाही झालं तर आयटीला सांगा, पण लकीली सगळ्या बेसिक गोष्टींमध्येच ते सॉल्व्ह झालं की नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जण कुठं काय अडकलं की लगेच मला बोलवायचे, अरे प्रिंटर स्टक हो गया संकेत, जरा देख ना, कार्ट्रेज नहीं चल रहा है, ड्रम, मग ते ड्रम हे आतले प्रकार आपल्याला माहिती. त्यामुळे हे जे सगळे NRI होते किंवा हे जे सगळे हाय फाय शिवशा वाटत होते ते सगळे असे जरा आपुलकीने अरे चाय पिणे चलते, मग थोडा कॉन्फिडन्स आला. पहिला जरा ते हिडवल्यासारखे बघायचे, कारण एकदम खूप टॉप प्रोफाईल, जे आपल्याला पण भीतीच वाटायची. त्यामुळे मैत्री वाढत गेली, मैत्रीमुळे कन्व्हर्सेशन वाढत गेलं. आणि त्याचा फायदा असा झाला, 5 ते 6 वर्षाचा जो एक्सपिरियन्स लागतो सुपरवायझर होण्यासाठी, त्याला 3-3.5 वर्षातच सुपरवायझर बनवायचं काम किंगफिशरने केलं. मी तुम्हाला सांगितलं ना की एम्प्लॉईच्या खूप फेवरमध्ये किंगफिशर होती. एम्प्लॉईला कसं पुढं करता येईल, नवीन एम्प्लॉई घेऊन येण्यापेक्षा, एक्सपिरियन्स एम्प्लॉई घेऊन येण्यापेक्षा, माझ्याच एम्प्लॉईजचा एक्सपिरियन्स कमी जरी असला तरी त्याची एखादी परीक्षा घेऊन किंवा काहीतरी ट्रायलवरती त्याला 3-4 महिने ठेवून त्याला कसं वाढवता येईल ह्याच्याबद्दल किंगफिशरने खूप प्रयत्न केले. त्या फास्ट ट्रॅक सुपरवायझर प्रोसेसमध्ये सुद्धा मी सगळ्यात कमी वयाचा होतो, मोठ्या वयाचे बरेच जण होते. 5 वर्ष लागतात सुपरवायझरचा मिनिमम एक्सपिरियन्स तुम्हाला सुपरवायझर जर बनायचं असेल तर मला वाटतं 2008 साली, 2005ला मी माझं करिअर सुरू केलं एव्हिएशनचं. 2008 साली मी सुपरवायझर झालो. फर्स्ट असेंब रिटर्न टेस्ट पास, फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू म्हणजे फक्त ह्याच्यासाठीच झाला आमचा. आणि मग त्यांनी 6 महिन्यासाठी आम्हाला ट्रान्झिशन सुपरवायझर म्हणून ठेवलं. म्हणजे 6 महिने आम्ही तुम्हाला बघणार वेदर यू कॅन परफॉर्म इट प्रॉपरली ऑर नॉट. आणि एप्रिल महिन्यात माझं ते साधारणतः 17 एप्रिल, मला चांगल्या डेट लक्षात आहेत, 17 एप्रिल 2008 साली माझं ट्रान्झिशन सुरू झालं. मग त्यानुसार माझं साधारणतः डिसेंबरमध्ये ते संपणार होतं. आणि डिसेंबरमध्ये ते संपलं आणि ह्या लोकांची टेस्ट पण संपली, म्हणजे चाचणी संपली. आणि त्यात त्यांनी सांगितलं की फलटणला मला वाटतं काहीतरी एक रनवे स्ट्रीप आहे, पण पूर्ण डोंगराने अडकल्या कारणानं तिथं करता आली नाही. तर साताऱ्याला सुद्धा विमानसेवा सुरू करण्याच्या प्लॅनिंगमध्ये होते. त्या काळात किंगफिशरने सुरू केलं असतं. त्यामुळे सोलापूरला क्लिअरन्स मिळाला, ग्रीन सिग्नल मिळाला, सोलापूर चालू होतं. इतका आनंदी झालो मी. आणि मी म्हटलं की मला सुपरवायझरची पोझिशन मिळाली. मी एक नॉर्मल स्टाफ म्हणून पण सोलापूरला काम करायला खूप इच्छुक आहे. आणि मी माझी भावना माझ्या एअरपोर्ट मॅनेजरकडे व्यक्त केली की सर असं आहे. ते म्हटले तुझ्यासारखा माणूस मी सोडणार नाही. त्यांनी मला क्लिअरली सांगितलं. नाराज झालो, पण त्यांना ते मराठीच होते, कोकणीच होते, त्यांना ते काय पटलं नाही. आणि साधारणतः 5-6 दिवसांनी माझी सुट्टी होती. त्यांनी मला बोलवलं, म्हणे सोलापूरला जायचंय. तर मला वाटलं की सर इन्स्पेक्शन 2-3 वेळा होत असतात, मग त्यासाठी सोलापूरचा प्रॉपर आहे, घरीही जाशील म्हणून पाठवतील. आणि मी गेलो. मग ते म्हटलं की संकेत सोलापूरला जायचंय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तू एअरपोर्ट मॅनेजर म्हणून चाललाय. मी म्हटलं सर सकाळपासून कोणी भेटलेलं नाही तुम्हाला, कारण की एअरपोर्ट मॅनेजर कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा अनुभव लागतो त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीने कमीत कमी म्हणजे लाईक 50 ते 60 स्टाफला हँडल केलेलं गरजेचं आहे. मी खरंच म्हणजे निलेश सावंत सर आहेत, आजही माझ्या टचमध्ये आहेत आणि ते आजही 32 वर्षाचेच वाटतात, त्यांच्यामध्ये काही फरक नाहीये. तर त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि माझे सिक्युरिटीचे आमचे इंचार्ज होते विवेक शर्मा, दिल्लीचे, मोठ्या भावासारखेच. तर मला विश्वासच बसला नाही. मी म्हटलं सर चेष्टा करू नका, तुम्हाला काय काम असेल सोलापूरला मी जाऊन येऊन करून घेतो. म्हटलं काय विषय नाही, अशी चेष्टा करायची नाही, कारण की व्हायची आहे चेष्टा. तर ते म्हटले नाही नाही खरंच आहे. मी म्हटलं मी करूच शकणार नाही, पॉसिबलच नाही, कारण की कसं आहे, एक तर माझं घर आणि त्या घरात मी मॅनेजर म्हणून जाणार, माझ्याकडनं काही चूक झाली, तोंडावर पडलो, खूप मोठी रिस्क आहे, हे मी करू शकणारच नाही. तुम्ही मला सुपरवायझर म्हणून पाठवा, कारण ही खूप मोठी जबाबदारी, आव्हानात्मक जबाबदारी. त्यांनी खूप समजावलं. ते म्हटले गरज पडली मी येतो, मी 24 तास तुझ्याबरोबर फोनवरती आहे, तू नको टेन्शन घेऊ. आणि डायरेक्ट रिपोर्टिंग जे असायचं ते डायरेक्ट रिपोर्टिंग व्हाईस प्रेसिडेंट आहे ह्यांना आम्ही कधी डायरेक्ट रिपोर्टिंग केलेलंच नाही. आणि एक SMS जायचं, तो विजय माल्या सरांच्या नंबरवरती जायचं, ते पाठवायचं काम पण आमचंच होतं. मग जर फ्लाईट डिले झाली तर तिथनं कॉल येणं, ते कोण सांभाळणार असलं. तुम्ही ज्या पद्धतीने आज एव्हिएशनमध्ये काम करताय, ज्या पद्धतीने तुमचा प्रोग्रेस चालू आहे, त्या पद्धतीने जे कौतुक तुमचं होतंय, पण या कौतुकीला कुठेतरी लगाम लागणं गरजेचं, कारण हे खूप फास्ट होते म्हटलं सरांना. आत्ताच सुपरवायझर झालोय, अजून माझं ट्रान्झिशन पिरियड कम्प्लीट व्हायचं आहे, मी फुल सुपरवायझर व्हायचं आहे, तोपर्यंत तुम्ही ही अनाउन्समेंट करताय. इट इज नॉट पॉसिबल, हायली इम्पॉसिबल. म्हणजे मला नकोच आहे, मी सुपरवायझर, तुम्ही कोणाला तरी पाठवा. आणि आय एम हॅप्पी. पण ते शेवटी कन्व्हिन्सिंग झालं, पटलं मला. ते म्हटले नाही पटलं तू ये परत, किंवा नाही का तुला सुपरवायझर म्हणून ठेवतो, आपण करू, असं तसं ते झालं. पण त्याच्या मागची गोम नंतर न कळाली मला. तर असं करून शेवटी ती तयारी दर्शवली. माझा एक म्हणतात ना औपचारिक इंटरव्ह्यू, अनौपचारिक इंटरव्ह्यू त्यांनी घेतला.
की बाबा असं आहे तसं हे ते पण तिथं एक चुकीची घटना घडली आणि त्याच्यामुळं माझा पेट इग्निशन म्हणतात ना एक सोलापूरकर म्हणून, मग तिथं पेटला माझा. बरं. व्हाईस प्रेसिडेंटचं म्हणणं झालं की संकेत यू आर देअर गोईंग ॲज अ एअरपोर्ट मॅनेजर, कॉंग्रॅच्युलेशन्स, तिथपर्यंत ठीक होतं, पण दॅट एअरपोर्ट विल रिमेन फॉर 2 months ओनली. म्हटलं व्हाय? 2च महिने ते एअरपोर्ट चालू. म्हटलं व्हाय? त्यांचं असं म्हणलं होतं की इलेक्शन जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असतं सगळं, नंतर मग या छोट्या बंद पडतं. मग मला तो राग. 2 महिने म्हणजे नाही. मला प्रश्न हा होता की तुम्ही असं कसं म्हणू शकता? एखादी एअरलाईन कुठेही चालू करायची, सोलापूर एवढं कमी आहे, सोलापूरमध्ये एवढं हे प्रॉब्लेम आहे, म्हणजे फक्त 2 महिने कमी लेखलं गेलं आणि त्यात त्यांची चूक नव्हती. कारण की तो पोटेन्शियल ना आपल्याकडनं दाखवला गेला सोलापूरमधनं किंवा कुठून दाखवला गेला. तर म्हटलं नाही, हे काहीतरी घडवता येईल आपल्याला. आणि कदाचित म्हणजे काय, त्याच्यासाठीच देवानी सुपरवायझर न करता सगळे अधिकार हातात देऊनच मला पाठवले एअरपोर्ट मॅनेजर म्हणून. आणि तिथंच ठरवलं, त्याच रात्री ठरवलं की म्हटलं नाही, ही संकल्पना चेंज करायची. 2 महिने का? काय पाहिजे हे मला माहित होतं. सुरत सारखं एअरपोर्ट जर चालू शकतं जिथे 18 लोक 15 लोक यायची, मग आपलं का नाही चालू? मी आणि निनाद माझा मित्र आहे, IT स्टाफ होता तो, त्यांनीच हे सगळं म्हणजे पुण्यातनं तो हेड करत होता या सगळ्या डेलिगेशनला. आम्ही दोघं आणि बरीचशी बाकी लोक किंगफिशरची, ही सगळी आम्ही पहिल्या टेस्ट फ्लाईटनी इथं आलो. सोलापूरला आलो. पायावरनं ती जी बिल्डिंग दिसती मोठी, संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला आहे, त्या मोठ्या बिल्डिंगचा व्ह्यू माझ्या व्हिडिओमधनं मी घेतला. आणि त्यावेळेस त्या लोकांनी मला विचारलं की संकेत, यू आर फ्रॉम सोलापूर, व्हॉट इज दिस? म्हटलं सर, 1 side इज गोइंग टू हैदराबाद, 1 इज फॉर पुणे अँड दिस इज फॉर सिटी. ते सगळं मी ते केलं आणि लँडिंग करतानाचा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. म्हणजे तो, तर असं मी इकडे एअरपोर्ट मॅनेजर म्हणून आलो. खरंच या ठिकाणी आपण संकेत सरांचा प्रवास पाहतोय, तो खरंच अत्यंत प्रेरणादायी असा आहे आणि खूप काही त्यांच्या या प्रवासातून आपल्याला ऐकाव्यास मिळत आहे आणि यापुढे देखील ऐकाव्यास आपल्याला मिळणार आहे. तर तूर्त आपण घेऊयात या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती, अर्थात एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा आपली ही चर्चा कंटिन्यू राहील. कंटाळा आलाय, काहीतरी मागवायचं का? मम्मा बिर्याणी. फक्त 10 मिनिटात बिर्याणी येईल का? बघूया तरी. अरे वा, अगदी 10 मिनिटात. डिलिव्हरी चार्जेस किती? मॅडम, आम्ही डिलिव्हरी चार्ज व पॅकिंग चार्ज घेत नाही आणि कमीत कमी ऑर्डरची अट नाही. वाव, टेस्टी. 10 मिनिटात बिर्याणी हातात. 1982 पासूनची सोलापुरातील तुपातील पहिली नंबर 1 बिर्याणी. हॉटेल साई प्रसाद, रामलाल चौक, सोलापूर. तुमची ऑर्डर बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. वाढत्या व्यापारीकरणाबरोबर स्पर्धाही वाढत गेली आणि या स्पर्धेच्या युगात जाहिरातींनी महत्त्वाचं स्थान बळकावलं. मात्र स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात योग्य दरामध्ये नेमकी कुठे आणि कशी करावी हेच कळेनासं होतं. आता सोलापुरात द परफेक्ट बिझनेस सोल्युशन इन स्मार्ट मीडिया. होय, सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठीचं विश्वसनीय सुयोग्य ठिकाण. सर्व TV चॅनलवरील जाहिराती, FM वरील जाहिराती, मोबाईल SMS ऍडव्हर्टाइजमेंट, व्हॉट्सअप, फेसबुक, सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरील जाहिराती, स्क्रोलिंग, कॉर्नर लोगो, ऑडिओ व्हिज्युअल, ट्रायसायकल ऍडव्हर्टाइजमेंट, सोलो बस ऍडव्हर्टाइजमेंट, बस शेल्टर ऍडव्हर्टाइजमेंट, पोल किओस्की, ऑटो रिक्षा बॅनर, सर्व प्रकारच्या ऑडिओ व व्हिडिओ जाहिराती. तेव्हा आपल्या व्यापार वृद्धीसाठी व बिझनेस सोल्युशन साठी अवश्य भेट द्या इन स्मार्ट मीडिया. ब्लॉक नंबर 5, सह्याद्री नगर, विकास नगर जवळ, दामले नर्सिंग होम शेजारी, चंद्रहास बिल्डिंग, सोलापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण संकेत सरांशी गप्पा मारतोय. पत्रकार म्हणून ज्यावेळी रिपोर्टिंगला जात होतो, ज्यावेळी प्रत्येक बातमीच्या कव्हरेजसाठी त्या ठिकाणी आम्ही जात होतो, त्यावेळी संकेत सरांचा एक प्रचंड असा उत्साह आम्हाला जाणवत होता. एक रिस्पेक्ट त्यांच्याकडून प्रत्येकाला मिळत होता, एक सकारात्मकता त्यांच्यात दिसून आली. आणि त्याच वेळी आम्ही असेल किंवा अन्य सोलापुरातले जे काही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातले जे काही मान्यवर असतील, त्यावेळी प्रत्येकालाच संकेत सरांचा स्वभाव भावला, एक सकारात्मकता भावली, एक सोलापूर बद्दल जी आत्मीयता होती ती प्रत्येकाला दिसून आली. आणि त्या आत्मीयतेच्या बळावरच त्यांनी 1.5 वर्ष
जी विमानसेवा केवळ 2 महिन्यांसाठी ऑफिशियली राहणार होती ती त्यांनी 1.5 वर्ष यशस्वीपणे चालून दाखवली. एवढंच नाहीये तर त्यांनी चांगल्या प्रमाणात सोलापूरमधून सीट देखील मिळवून दाखवले. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, सोलापुरातून जवळपास 3 शाळांच्या सहली या विमानातून मुंबईला गेलेल्या, जे एक वेगळं असं ज्याला आपण रेअर उदाहरण म्हणू ते त्यांनी करून दाखवलं. आणि हे सगळं कसं घडलं तर आपण आता त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया. आपण एसटीतून करायचो, रेल्वेतून करायचो, त्या शाळांच्या सहली विमानातून गेल्या, जे सोलापूरकरांसाठी नव्हे तर एक राज्यासाठीच किंवा देशासाठी एक वेगळं असं उदाहरण होतं, ते आपण करून दाखवलं. हा सगळा अनुभव कसा तुम्ही शेअर करा? मी जसं तुम्हाला सांगितलं की मला प्रॉब्लेम हा होता की माझ्या वाईस प्रेसिडेंटला प्रॉब्लेम काय सोलापूरशी. कोल्हापूरबद्दल तो असं बोलत नाहीये, बेळगावबद्दल तो असं बोलत नाहीये, कांडलासारख्या एअरपोर्टबद्दल तो असा बोलत नाही. मग त्याला प्रॉब्लेम काय? एक तर सोलापूरचा मुलगा आला आणि तोपर्यंत कोणालाच काही कल्पना नव्हती, आणि दुसऱ्या दिवशी पेपरात नाव आलं, सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही लोकांनी फार उत्सुक धरलं की व्यवस्थापक हे सोलापूरचेच आहेत, आणि तो जो काही फेज होता तो फार मोठा होता. पण त्या आनंदात अजून एक गोंधळ घालणारा प्रश्न हा होता की 2 महिनेच चालणार, इलेक्शन झालं की संपणार. म्हणजे हा फक्त VPचा नव्हता प्रश्न, हा आपल्या सोलापूरकरांचा पण प्रश्न होता. सोलापूरकरांना पण हे वाटत होतं की आपण या विमानसेवेला फक्त 2 महिने बघणार. म्हणजे ही निगेटिव्हिटी सोलापूरमध्ये पण होती. त्याला त्यांची चूक म्हणता येईल, त्याला त्यांचा गैरसमज म्हणता येईल, तो वेगळा विषय झाला. पण आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तो आत्मविश्वास त्या काळात माझ्यामध्ये होता की मला ही विमानसेवा चालवायची आणि मला सोलापूरकर म्हणून कदाचित मीच असा एकमेव आहे म्हणजे की मला सोलापूरमध्येच सोलापूरची व्यक्ती पाठवली असा पण मी एकमेव होतो की याच कारणास्तव मी इथे आलोय आणि मला हे करून दाखवायचं. त्यानुसार बांधणी केली, सगळ्या गोष्टी केल्या. सगळ्यात मोठा सपोर्ट जो होता तो अर्थातच तुमचा होता, मीडियाचा होता. रात्र बघितली नाही, सकाळ बघितली नाही, प्रत्येक वेळेस मीडियाची कंटिन्यू फॉलोअप असायचे. किती लोक गेली, काय झालं, आज काय प्रॉब्लेम आहे, कसा झाला, आणि प्रत्येक न्यूजला पॉझिटिव्हली घेऊन. म्हणजे आपली फ्लाईट डायव्हर्ट झाली, आपली फ्लाईट कोल्हापूरवरनं एकदा आली काही कारणास्तव, या सगळ्या गोष्टींना सुद्धा पॉझिटिव्हली घेऊन लोकांच्या मतपरिवर्तन करण्यामध्ये मीडियाने फार मोठा हात. म्हणजे त्यात विशेष म्हणजे सर गिरीश सर, तुमचं नाव मला घ्यावं वाटतं की तुम्ही प्रचंड पॉझिटिव्ह न्यूज केल्यात. मी ज्या पद्धतीने तुम्हाला न्यूज कन्व्हिन्स केल्या त्यामध्ये कुठंही खाडाखोड न करता उलट पॉझिटिव्ह टाकून तुम्ही त्या गोष्टीला मला सपोर्ट केला. तो फार फार मोठा आधार झाला. लोकांच्या मनातल्या शंका कुशंका त्याच्यामुळे गेल्या आणि मला एवढा वाव तुम्ही लोकांनी दिला की त्यामुळे मी मांडू शकलो की सोलापूर सारखी सिटी सुद्धा प्रचंड प्रमाणात पब्लिकला घेऊन एक सक्सेसफुल विमानसेवा चालवू शकते. आणि यात माझ्यापेक्षा माझ्या कल्पनेला पॉझिटिव्हली सपोर्ट देऊन पुढे नेण्याचं काम मीडियाने आणि त्याचबरोबर चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींनी केलं. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह गेली. नाहीतर सकाळच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, सकाळ दरवेळेस कार्यक्रम बनवतो, नार्थकोट मैदानात त्यांचा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात मी गेलो आणि तिथं आपले SOTC ट्रॅव्हल्सचे माझे मित्र तिथं बसले होते. तर त्यांच्यावर मी बसलो होतो. त्याच वेळेस त्यांना माहित नव्हतं की हा एअरपोर्ट मॅनेजर आहे म्हणून. काय 2 महिने चालती, जास्त चालणार नाही असं तसं. मी म्हटलं चालणार, तुमची मानसिकताच नाही की एअरलाईन चालेल. आणि अशा मानसिकतेमध्ये फक्त माझ्या सोबत होते ते म्हणजे खऱ्या अर्थाने बघायचं गेलं तर मीडियाचे सगळे लोक आणि चेंबर ऑफ कॉमर्स की नाही तुम्ही म्हणताय ना सर आपण करू, आपण ह्याला देऊ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेडिंग होती ती मला अजून सुद्धा म्हणजे हार्ट टच करते, हृदयस्पर्शीय ती हेड न्यूज होती की पंचतारांकित स्थिरावलेली सोलापूरची किंगफिशर एअरलाइन्स. हा जो काही आविर्भाव होता किंवा हा काही जिव्हाळ्याचा प्रश्न होता त्यांनी बूस्टअप मला फार दिलं. माझ्या मनात फार दिवसापासून ही इच्छा होती की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि मग शाळेत आपण करत असताना म्हणजे एअरलाईनचं करत असताना आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना का नाही. लकीली हा विचार डोक्यात येऊन कल्पना माझ्या मित्रांसमोर बोलल्यानंतर माझ्याच शाळेचे, मी हरिबाई शाळेचा विद्यार्थी, माझ्याच शाळेचे 2 शिक्षक मला भेटायला आले आणि मला म्हटले की हरिबाईच्या शाळेची आपल्याला दिवाळीला पिकनिक काढायची आहे. त्यावेळेस आपलं साधारणतः तिकीट होतं काहीतरी 2800 रुपये. आपण 1400 रुपयांनी सुरू केलं कारण की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की 2200 रुपये तिकीट जास्त आहे, कमी करा. तर 1400 रुपये तिकीट चालू केलं. पण प्रतिसाद एवढा चांगला मिळत गेला की तिकिटाचे रेट आपोआप वाढत गेले आणि 2800 वर गेले. म्हणजे लिटरली सोलापूर मुंबई हा प्रवास लोकांनी 10,500 रुपयाचं तिकीट घेऊन सुद्धा केलेला आहे. इतकी गर्दी झालेली आहे सोलापूर विमानसेवा. प्रतिसाद खूप सुंदर यायचा आणि त्यात ही कल्पना आली आणि ही कल्पना आल्यानंतर ह्या कल्पनेला आम्ही खूप सपोर्ट केला.
या मुलांना आपण कन्सेशनल तिकीट्स अवेलेबल करून दिली. या मुलांसाठी आपण 1700 रुपये पर हेड, जेव्हा 2800 रुपये तिकीट होतं तेव्हा 1700 रुपये पर हेड असं आपण त्यांना तिकीट दिली. त्यामुळं एक कन्सेशनल रेटमध्ये 3400 रुपयात त्यांचं जाऊन येऊन झालं, जिथे की एकच 2800 रुपयात त्यांचं झालं असतं. तर ह्याला प्रतिसाद देत चेंबर ऑफ कॉमर्सनी सर्टिफिकेट्स काढले, ते त्या मुलांना दिले. गिरीश सरांनी फार त्यांचे सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले, कसं वाटतं काय वाटतं, त्या विमानसेवेला कसं त्या नवीन कल्पनेने आपण एक प्रकारे ऊर्जा द्यायचं काम करतोय त्याला मीडियाने सपोर्ट केला. आणि ती शाळा गेली की लगेच इमिजिएटली विशाल मेहता शाळा, सहस्त्रबुद्धे मॅडम आणि सहस्त्रबुद्धे यांची आई अनिश माझा खूप चांगला मित्र, तर आणि मॅडमने सुद्धा आम्हाला लहानपणी शिकवलेलं, त्या शिक्षिकाच आमच्या, तर ती शाळा दुसरी गेली. आणि त्या शाळेला बघत नवले सरांची मला वाटतं सिंहगडची शाळा कुठली तरी त्यांची इकडं गावात आहे, सिटीत नाही, त्यांच्या कुठलं तरी सांगोल्यात कुठेतरी आहे, ती शाळा तिसरी गेली. आणि चौथी एक शाळा गेली सर, ती होती कुर्डवाडीची जिव्हाळा. ती शाळा सुद्धा जाऊन येऊन त्यांनी केली आणि ती केली. त्याच्यामध्ये पण खूप आपल्याला चांगला सपोर्ट मिळाला. आणि प्रत्येक वेळेस रेकॉर्डिंग, प्रत्येक वेळेस मीडियाने पॉझिटिव्ह न्यूज दिल्या कारणानं जो उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला तो वेगळाच होता. ह्या झाल्या पिकनिकच्या कल्पना. प्रणितीताई शिंदे मॅडमनी सोलापूर प्रीमियम लीग चालू केली होती आणि सोलापूर प्रीमियम लीग बघायला मी सहज गेलो. आणि तिकडे गेलेले असताना मग मला असं वाटलं की या सोलापूर प्रीमियम लीग या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आपण कुठेतरी किंगफिशर तर्फे स्पॉन्सरशिप दिली पाहिजे. आणि मॅडमनी त्याचं स्वागत केलं, मॅडमला खूप आवडलं. आणि लकीली क्रिकेट मॅच चालू असताना महानगरपालिका आणि नार्थकोट मैदानाच्या एक्झॅक्टली वरून आपलं विमान जायचं आणि ते खाली लँडिंग आणि टेक ऑफ मुळे ते खूप खालच्या पातळीला असायचं. आणि आपला विषय असा होता की किंगफिशर असं दिसायचं खाल्लं, कारण ते लिहिलेलं असायचं. त्यामुळे तो एक फॅड वेगळा होता की विमान चालल्यावर आणि एवढ्या खालच्या पातळीने चाललंय. मग आम्ही काय केलं की IPLचं जे काही टोन होती 4 आणि 6रला, ती टोन आम्ही तिथं लागली उलालालाची. आणि त्यात सुद्धा आम्ही काय केलं की जेवढे म्हणजे जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याच्या अख्ख्या फॅमिलीला मुंबई पुणे, मुंबई सोलापूर, मुंबई सोलापूर हा प्रवास आमच्यातर्फे फ्री दिला जाईल, अशी स्पॉन्सरशिप आम्ही दिली. तर ह्या अशा काही कल्पना, या काही गोष्टी केल्यामुळं त्याचा इतका फायदा झाला. जितू राठी सर जे मेन स्पॉन्सर होते ते म्हटले अख्खं मार्केट खाल्लं असतं. मला म्हटले पण खूप छान आहे, एअरलाईन गेली पाहिजे पुढे. पराग शहा सर, जितू राठी सर, श्रीनिवास वैद्य सर, केतन शहा सर, परत राजू राठी सर, त्यावेळेस वनकुद्रे सर होते, राम रेड्डी सर, यतीन शहा सर, म्हणजे इतकी नावं आहेत की या सगळ्यांनी इतका सपोर्ट केला त्या काळात. म्हणजे मी म्हणल ते गोष्टीला ते लगेचच हा म्हणायचे, मिटिंग्स घ्यायचे आणि त्या गोष्टी करायची. शिंदे साहेबांचा तर पॉझिटिव्ह पहिल्यापासून होताच. तर अशा प्रकारे ही एअरलाईन पुढे चालत गेली. आणि आपल्या शाळेच्या गोष्टींमुळे काय झालं माहितीये का की लातूर आणि नांदेड कंटिन्यू मुंबईला जावं लागायचं. मग कधी सोलापूर, आपल्याकडे कसं होतं की मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार आपल्याकडे फ्लाईट होती आणि उरलेले दिवस लातूर नांदेडवर असायची. तर आम्ही तिकडे जायचो. ती लोक म्हणायची कैसा किया, क्या किया बताओ जरा हमको, हम भी कर. आणि त्यावेळेसच महानगरपालिकेची आपली लोक सुद्धा जवळजवळ साधारणतः 45 का 42 लोक त्या फ्लाईटमध्ये, दुसरं कोणी नव्हतंच, फक्त सोलापूर महानगरपालिका होती. 4-5 एक्स्ट्राची लोक आपण बसवली होती. ती लोक तिथनं गेली. म्हणजे अशा विविध, अजून एका बँकेची मला आठवत नाही आता नेमकी DCC बँक होती का कोण होतं, तर त्या बँकेची सुद्धा ग्रुपमध्ये गेलेले आहेत. यामुळे काय झालं, सोलापूरकरांकडनं हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मीडियाने त्याला धरून ठेवलं. त्यामुळे बाळसदाराला सुरू केलं. ती हेडिंगच होती की विमानसेवा बाळसदाराला सुरू केली. आणि तो एक प्रचंड अनुभव होता. आणि मी माझ्या VPला फोन करून सांगितलं, सर नाव इट इज 4 months स्टील द एअरलाईन इज ऑन अँड इट विल बी ऑन कंटिन्युअसली. याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक महत्वाची साथ मिळाली की आपले MADCचे जे व्यवस्थापक होते संजय निचळ, तुमच्याप्रमाणेच अत्यंत उत्स्फूर्त असे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन असलेले, की त्यांची आणि तुमची एक जोडीच अशी जमली होती की सज्जन निचळ आणि संकेत जेसुदास ही 2 माणसं या विमानसेवेला सोलापूरला एका वेगळ्या नवीन वळणावर नेतात. असं एक निचळ साहेबांचा एक तुम्हाला खूप चांगला अनुभव या ठिकाणी आलेला आहे. सज्जन निचळ, मला असं वाटतं की त्या साहेबांचं या एका इंटरव्ह्यू मध्ये शब्दात एक्सप्लेनेशन करणं फार कमी पडेल. कारण की उत्साही म्हणजे माझा शब्द कधी खाली पडू दिलेला नाही. माझे रूल्स रेग्युलेशन्स किंवा सर इथं कमी पडतं, इथं हे पाहिजे, म्हणजे शब्द माझा जमिनीवर पडू दिलेला नाही त्यांनी. आणि प्रत्येक गोष्टी आज सुद्धा आम्ही टचमध्ये आहोत. आणि मला वाटतं हा इंटरव्ह्यू किंवा या इंटरव्ह्यू नंतरचे बरेच इंटरव्ह्यू कमी पडतील आमच्या मैत्रीसाठी किंवा आम्ही केलेल्या कोऑर्डिनेशनसाठी. सरांचा खरंच खूप मोठा सहभाग झाला.
आणि खूप मोठा त्यांचं डेडिकेशन होतं, कारण की बऱ्याच गोष्टी मॅटर करायच्या, फायर एक्स्टिंग्विशर म्हणा, ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी तर त्या गोष्टींवरती त्यांचा जोर प्रचंड असायचा आणि त्यांचा तो सपोर्ट MADC कडनं खूप चांगला होता, नो डाऊट. आणि त्याच्यामुळं एक खूप कुतलची आणि अभिमानास्पद गोष्ट ही झाली की जी मी फार गर्वाने नंतर VP सांगितली की आपल्याकडे आपल्याला आठवत असेल की आधार कार्डचं पहिलं डिस्ट्रीब्युशन आहे सोलापूर जिल्ह्याचं. त्यासाठी प्रधानमंत्री आदरणीय मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी मॅडम या दोघंही आले होते. आणि त्याच वेळेस आपले मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण ते होते, माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आले होते. विलासरावजी देशमुख मला पर्सनली त्यावेळेस ओळखायचे, सत्यजित देशमुखांमुळे मला ओळखायचे ते. आणि शिंदे साहेब हे तिघही बसले होते. आणि विलासराव देशमुख आणि जसं म्हटलं जातं की दो हंसो का जोडा, तर विलासराव देशमुख जी मला असे म्हणायचे, संकेत जरा आमच्या लातूरकरांना पण शिकवते कसे तुमचे, कारण की शिंदे साहेबांनी कौतुक केलं होतं की आमच्या सोलापूरनं पब्लिक जास्त चालले. आणि त्या तिघांची चर्चा, कारण की इकडे सोलापूर आणि सोलापूर ज्यावेळेस नाही तेव्हा लातूर नांदेड चालू असायचं आणि हे तिघही बसले. त्यामुळे त्यांची चर्चा अशोक चव्हाण सरांनी स्पेशली मला आज बोलून घेतलं, तू काय करतोयस, कशी पब्लिक वाढली तुझी, कारण की परत त्यांच्याकडे ती अपडेट गेली की नांदेडला असं नाही, आपल्याकडे असं आहे. मग त्यांना मी ती कल्पना दिली, सर असं करू शकतो. मग शेवटी अशोक आपले हे विलासराव देशमुख सर शिंदे साहेबांसमोरच मला म्हटले, संकेत वी आर कमिंग बॅक टू यू, वी आर चेझिंग यू, म्हणजे आम्ही पण आहोत कॉम्पिटिशन मध्ये. तर शिंदे साहेबांनी पण त्यांना म्हटले की ओके नो प्रॉब्लेम, आमचा पट्टे आहे आमच्या बरोबर. म्हणजे इतकं ते फ्रुटफुल आणि पॉझिटिव्ह झालं की मला अजून ती चेतना मिळाली. म्हणजे हा अनुभव मला वाटतं शिंदे साहेब बघितलं तर त्यांना आठवेल, अशोक चव्हाण साहेबांना पण आठवेल. म्हणजे आम्ही हसत हसत त्या गोष्टी केल्या. तर असा हा प्रवास झाला, सगळ्यांचा सपोर्ट मीडियाचा मिळत गेला, या अशा प्रकारच्या युक्त्या सुचत गेल्या, महानगरपालिकेचं म्हणा किंवा शाळेच्या म्हणा, या गोष्टी गेल्या. आणि नंतर काय झालं सर की एक गोष्ट आपण विसरून गेलो की आपल्याला कनेक्टिंग हम्पी हॉस्पिटल आहे. बरोबर. त्याच्यासाठी जर नियरेस्ट एअरपोर्ट जर म्हटलं तर त्या काळात बेंगलोर किंवा पुणे होतं. त्यांना आता नियरेस्ट एअरपोर्ट सोलापूर मिळू लागलं. आणि त्याच्यानंतर फॉरेनरचा एक पूर्ण गठ्ठाच 34 लोकांचा एकत्रच सोलापूरला आला. त्याच्यानंतर जो हुरूप आला की सोलापूर जिल्ह्यापुरती सोलापूर विमानसेवा मर्यादित नसून गुलबर्गा, विजापूर, हम्पी हॉस्पिटल, तुमचं गुलाबी, मला वाटतं काहीतरी म्हणतात त्याला, बदामी, त्याच्यानंतर लातूर, निलंगा, उस्मानाबाद, ह्याच्याशी कनेक्ट झालं सगळं ते. आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा झाला. आणि ही गोष्ट नंतर जशी कळायला लागली आणि 30 ते 35 ऑन अन एव्हरेज आपले लोक ही फ्लाईटनी गेलेली, 40च्या पुढे देखील संख्या गेली, वेटिंग वर उभं राहिलेलं, 47 अशी संख्या आम्ही त्यावेळी गेली. येस, वेटिंग वर उभं राहावं लागलेलं आहे लोकांना. म्हणजे लिटरली मला फोन यायचे की संकेत मी असं असं या ऑफिस मधून बोलतोय, आमच्या आहेत त्यांना जागा द्या. मी म्हटलं सर राखीव प्रकारच नाही इकडे, विषयच नाही राखीवचा, असाही विषय झाला. आपल्याकडे काय होतं त्या काळात, नंतर ती सुरू झाली की रिझर्वेशन हा प्रकारच नव्हता. की रेल्वेमध्ये रिझर्वेशन हा जो काही प्रकार करतात की त्याच्यामध्ये वेटिंग प्रकार असतो, तो वेटिंग प्रकारच नव्हता. तिकीट फुल झाली की काहीही करा, किती मोठा व्यक्ती होते त्याला तिकीट देऊच शकत नाही, अंटिल अनलेस एखादी व्यक्ती स्वतःच तिकीट कॅन्सल करून त्यांना जागा देईल तोपर्यंतच. त्यामुळे तो तसा प्रकार घडला. पण तो सुखद धक्का होता. म्हणजे ती भांडणं सॉल्व्ह करायला किंवा ती किरकिरी हँडल करायला आनंद वाटायचा की माझी सोलापूरची फ्लाईट फुल चालली आहे. 2 महिन्याची सेवा आपण तब्बल 1.5 वर्ष चालवतो. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही जेव्हा 1 वर्ष पूर्ण केलं तेव्हा मी पुण्यामध्ये खूप जंगी पार्टी माझ्या मित्रांना दिली की 1 वर्ष पूर्ण केलंय सोलापूर, आणि आता हे कंटिन्यू चालू राहणार. 2 महिन्यांसाठी असलेली विमानसेवा 1.5 वर्ष चालवून दाखवली आणि अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करून या विमानसेवेला एक नावलौकिक संकेत सरांनी दिला. संकेत सर, हे सर्व सुरू असताना दुर्दैवानं एक साधारण 1.5 वर्षांनी धावपट्टी दुरुस्तीच्या कारणावरून किंगफिशर एअरलाइन्सची सेवा बंद झाली आणि धावपट्टीवर त्यानंतर दुरुस्त झाली, सगळं झालं, पण विमानसेवा काही सुरू झाली नाही. त्यासाठी पुन्हा फॉलोअप झाले, हे झाले. आणि त्याच दरम्यान किंगफिशर एअरलाइन्सची म्हणजे कंपनीच कुठेतरी बंद होण्याच्या मार्गावर आली, ती बंद देखील झाली. आणि जवळपास मला वाटतं 7,000 कर्मचारी याच्यात हे झाले. आणि मग त्यावेळी थोडासा सगळ्यांचाच डिसमूड झाला आणि आपली विमानसेवा बंद झाली. आणि एक वेगळं असं चॅलेंज परत तुमच्या समोर आलं, कंपनी बंद पडली, पुढं काय, आणि असं चॅलेंज आलं. आणि जो उत्साह तुमचा प्रचंड होता, जे एक सोलापूर कुठंतरी विकासाच्या वाटेवर जात असताना ही सेवा बंद झाली, ठप्प झाली, जी पुढं दुर्दैवानं सुरू होऊ शकली नाही. नेमकं काय सांगा? खूप सक्सेसफुली आम्ही हे सगळं केलं. रनवे रिकार्पेटिंग नसल्या कारणानं आणि बऱ्याच
छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी डिस्कस केल्या त्या नसल्या कारणानं DGCA-मुळं ATCनी आम्हाला कुठलीही रिस्क घेण्याची तयारी दाखवली नाही आणि ATCनी हात वर केले. त्यांनी मला लेटर पाठवलं की आम्ही तरी ही एअरलाईन इथं चालू करू शकत नाही, डेंजरस आहे, हे सेफ्टीच्या अगेन्स्ट आहे. मग त्याच्यानंतर रिकार्पेटिंग झालं, पण ते पण व्यवस्थितरित्या न झालं कारणानं किंगफिशरला येता आलं नाही. आणि त्याच दरम्यान माझं लग्न झालं 2011ला. 2012ला किंगफिशरचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि किंगफिशरचा प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 2012 साली आम्हाला घरी जायला सांगितलं की जेव्हा सुरू होईल तेव्हा बघू. आणि तो लास्ट दिवस होता एअरपोर्टचा आमचा एअरलाईनमध्ये काम करायचा. पहिला मुद्दा हा होता की किंगफिशर जर चालू राहिली असती सोलापुरात आणि त्या दरम्यान जर ती बंद पडली असती तर स्पाइसजेट किंवा इंडिगोने त्याला टेक ओव्हर केलं असतं. कारण की कंटिन्यू कमर्शियल असल्या कारणानं त्याची व्हॅल्यू घेऊन बऱ्याच ठिकाणी जिथं किंगफिशर कमी म्हणजे नव्हती, बंद पडली, तिथं स्पाइसजेट आणि इंडिगोने टेक ओव्हर केलं, जेट एअरवेजने टेक ओव्हर केलं. आणि तोपर्यंत स्पाइसजेट आणि ह्यांच्याकडे बंबार्डियन्स म्हणजे छोटी विमानं आली होती. तर ती अपेक्षा पण पूर्णपणे गेली आणि फारच वाईट परिस्थिती तिथं आली. आणि त्या काळात म्हणजे असं वाटलं की फार यशाच्या शिखरावरती तुम्ही पोहोचलेले असताना आणि डायरेक्ट सापशिडीमध्ये जसं सापाने खाल्ल्यासारखं खाली पडतं माणूस, तसं मी खाली पडलो. आणि ती फारच दयनीय स्थिती होती. कारण की एअरपोर्टचा मध्ये काम करणारा कुठलाही कर्मचारी ह्याला बाहेरच्या जगात अनुभव नावाचा प्रकार कन्सिडरच केला जातो. तुम्ही कुठलाही कन्सिडरेशन एव्हिएशनचा कितीही चांगला एक्सपिरियन्स असू दे, कितीही कमी वयात केलेला असू दे, मी हजारो इंटरव्ह्यू दिले, मला एकाही इंटरव्ह्यूला कुणीही दाद दिले नाही कारण की एक्सपिरियन्सच नाही. हा गोंधळ झाला. पण लकीली मी MBA HR इन बिटवीन केलं होतं. माझं MBA झालं नव्हतं त्या काळात. मी MBA HR केलं होतं इन बिटवीन. सर अशी परिस्थिती होती की ज्या घरात पेपर उघडल्यानंतर पहिला फोटो माझा दिसायचा, त्या घरात जाऊन मी गॅस सेफ्टी किटचे जे हे असतात प्रोडक्ट्स ते मी घरोघरी जाऊन विकले. परिस्थिती नव्हती किंवा असा प्रकार नव्हता, पण गप्प बसायचं नव्हतं आणि काहीतरी करायचं होतं. आणि मला वाटलं की ठीक आहे, प्रत्येकाची सुरुवात ही 0 पासूनच करावी लागते. तू असशील एअरपोर्ट मॅनेजर, पण आताच्या स्थितीत तू डाऊन आहेस, तू 0 आहेस. मग म्हटलं या 0 स्थितीतनं पण आपण वरती येऊ शकतो. आपण एकदा वर आलेलो आहोत, आपण काही नसताना एवढ्यापर्यंत पोहोचलो. सोलापूर सारख्या ठिकाणी जिथं लहानपणी मला असं म्हणण्यात आलं होतं की तुमच्याकडनं काही होऊ शकणार नाही, तिथं एअरपोर्ट मॅनेजर करून सोलापूर गाजवलं, तिथं आपण परत एकदा उभारी घेऊ शकतो. आणि मग सोलापूरच्याच या गल्लीमध्ये लोकांमध्ये मी ते गॅस किट विकायला सुरू केलं. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो. आणि मग लकीली त्याच दरम्यान मला भारत विकास ग्रुप या कंपनीमध्ये काम लागलं आणि तिथं मी जॉईन झालो. तिथं मी मॅनेजर म्हणून जॉईन झालो. त्यांचं असंच म्हणणं पडलं. आता 2014ला मी जॉईन झालो. 2 वर्षाचा गॅप पडला. बरोबर. या 2 वर्षामध्ये 2012 ते 2014 यामध्ये मी फ्लाईटची तिकीटं विकायचो, मी गॅस किट विकायचो. माझ्या मित्राची शर्टची फॅक्टरी होती, त्यामुळं मी होलसेलमध्ये पुण्यामध्ये मी शर्ट्स, छोटी छोटी दुकानं असायची, त्यांच्याकडे जाऊन ते शर्ट्सचे नमुने दाखवणं, त्यांच्याकडनं ते मार्केट घेणं, असं पण बरंचशी काम पडेल ते काम तुम्ही केलं. येस. म्हणजे एखादा माणूस जर त्या ठिकाणी दुसरं कोण असलं असतं, अरे मी मॅनेजर राहिलेलो आहे, मी अशी छोटी कामं कसं करू म्हणून तो गप्प बसला असता, एअरलाइन्स मध्ये ट्राय करून तो बाजूला राहिला असता. पण इतकी छोटी कामं केली नसते. पण तुम्ही ती केली, म्हणजे पडेल ते काम केलं. आणि तिथं बाबा माझा अहमपणा, इगो किंवा माझं स्टेटस हे न पाहता तुम्ही ते करत राहिलात आणि त्यातूनच परत तुम्ही कुठंतरी उभारलात आणि BVG सारख्या एका नामांकित कंपनीत जॉईन झालात परत. येस. माझा मित्र आहे, गो एअरलाइन्स मध्ये होता आणि मला 1 वर्ष असोसिएट म्हणून गो एअरलाइन्स मध्ये जे बॅगेज उचलणारे लोडर्स असतात त्यांचा मॅनेजर म्हणून मला काम करायची संधी मिळाली. परिस्थिती अशी यायची सर, नवरात्री म्हणा किंवा मोठे सण असले ही लोक सुट्टी करायची. आणि ज्या पुणे एअरपोर्टला आम्ही अधिराज्य केलं त्या एअरपोर्टवरती मी बॅगा उचलल्या, कारण की लोडर्स नव्हते. पण परिस्थिती असते. माझे जेवढे ज्युनियर्स असायचे त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, ते स्वतः बॅगा उचलायला यायचे. म्हटलं नाही, माझा प्रारब्ध मला करू दे. तर हा पण प्रसंग बघितला. आणि मग त्याच्यानंतर माझा एक मित्र होता जो गो एअरलाईन मध्ये असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटीवरती होता, त्याला BVG मध्ये चान्स मिळाला. त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली, मी त्याच्याबरोबर BVG मध्ये आलो आणि आम्ही तिथं मग परत विषय चांगला झाला आमचा.
BVG मध्ये घेताना सुद्धा फार त्रास झाला मला, कारण की आमचा एक्सपिरियन्स कुठंच मॅच नव्हता, कुठं करायचं. मग परत प्रूफ करायची वेळ आली, परत प्रूफ करावं लागलं. मी अख्खा महाराष्ट्र फिरलो BVGच्या माध्यमातून. मी ट्रेनिंग दिलं तिथं. मी 6,000 लोकांना ट्रेनिंग दिलं तिथं. आम्ही स्वतः सिलेबस तयार केला, आम्ही ते ट्रेनिंग दिलं. आम्हाला 6 महिन्याचं टार्गेट होतं, आम्ही 3-3.5 महिन्यातच ते कम्प्लीट केलं. आम्ही रात्री प्रवास करायचो, दिवसभर ट्रेनिंग द्यायचो. अशा पद्धतीने आम्ही ते टार्गेट सक्सेसफुली केलं. आणि तिथं कुठेतरी त्यांचा विश्वास बसला की नाही, ही एअरपोर्टची नाही आहेत, ही मल्टीटास्क. आणि तिथं मग जॉईंट MD सर होते आमचे, माने सर, कारण गायकवाड सर कंटिन्यू टूरवर असायचे. तर माने सर जे म्हणजे खरं तर सर सेनापती BVGचे, त्या माणसाने खूप कष्ट घेतलेले आहेत आणि त्या माणसामुळे आज BVG उभी आहे. आणि त्यांनी जर हेरलं तर मग तुमची सक्सेस आहे. आणि त्यांनी ते हेरलं आम्हाला आणि ते म्हटले भोपाळला जायचं आणि ट्रेनिंग द्यायची. त्यावेळेस आम्ही भोपाळला गेलो आणि मग तो वेगळाच इतिहास सुरू झाला. मग तिथून खरं तर सरांचा हा प्रवास अत्यंत रंजक असा राहिलेला आहे. एक सोलापूरकर म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि त्यांनी केलेलं कार्य हे खूप मोठं आहे. आणि त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला बरंच काही आपण देखील एक आत्मविश्वास आपल्याला देतोय. आणखी बरंच त्यांच्याकडून जाणून घ्यायचं. त्यांचा प्रवास खूप मोठा आहे आणि ते कशा पद्धतीने एक एक यशाचं शिखर गाठत गेले आणि काय अनुभव आले हे आपण पाहणारच आहोत मात्र पुढच्या भागात.